आसमानी, लढ आज दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिडू जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी. शिवसेना पक्षाचे नवी मुंबई शहर प्रमुख मनोज हदंकर यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणीच. निवडणुकीची आचारसंहिता पाहता आपला वाढदिवस हा जनसामान्य साजरा व्हावा या उद्देशाने माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख मनोज हदंकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोली सेक्टर 17 मधील मदर तेरेसा या अनाथ आश्रमात अनाथांसाठी अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माता बाल रुग्णालयात रुग्णांसाठी तसेच नवजात बालकांच्या मातांसाठी फळ वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मनोज हदंकर हे ऐरोलीतील रिक्षा चालकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात, तसेच त्यांच्या समस्या देखील सोडवत असतात. अशा या आपल्या लाडक्या जनसेवकाचा वाढदिवस हा रिक्षा चालकांच्या उपस्थितीत साजरा व्हावा यासाठी ऐरोली मधील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सेक्टर 9 या ठिकाणी असणाऱ्या गरम मसाला या हॉटेलच्या लॉबीमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी रिक्षा चालकांनी मनोज हदंकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे सायंकाळी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत त्यांना भेटवस्तू पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या वाढदिवसाचे केक देखील कापले. यावेळी अनेक राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींनी देखील भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. आज मनोज हदंकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कशा पद्धतीने आपण शुभेच्छा देतात, कशा पद्धतीचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावी वाटचालीसाठी काय शुभेच्छा देतात? आज मनोज दादांचा वाढदिवस म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेचा हक्काचा भाऊ, हक्काचा रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि इथल्या प्रत्येक तरुणांच्या, इथल्या वयस्कर सगळ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव बघतो आपण, तर मनोज दादाबद्दल असणारं प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हे दिसून येतं. आणि येणाऱ्या 15 तारखेला ह्याच सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव मताच्या स्वरूपात आदरणीय मनोज दादांना भेटणार आहे. आणि आपण पाहत असाल की हा जल्लोष आहे तो 16 तारखेला याच्यापेक्षा ताकदीचा जल्लोष आपल्याला या परिसरामध्ये दिसेल. शिवसेनेचे शहर प्रमुख हदंकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दृष्टिकोनातून आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगला आरोग्य मिळो, चांगला प्रतिष्ठा मिळो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या लोकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळो आणि त्यातून शिवसेना फडकवण्यासाठी त्यांना बळ मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो. सर्वप्रथम माझं नाव रामेश्वरी रामचंद्र मालवणकर, मी सेक्टर 3 मध्येच राहते. दादा मला एकदम मी दादाची काकी आहे आणि एकदम आपल्या आईप्रमाणेच तो हे करतो आणि सेक्टर 3 मध्ये दादासारखा माणूसच नाहीये. मनोजने जे काय सगळं काम करतो ते खूपच म्हणजे त्याला काही हेच नाहीये, तोडच नाहीये. आणि आज सर्वप्रथम मी आता मनोजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याला भरपूर यश, समृद्धी, आरोग्य आणि त्याचं सगळं जे आहे ते त्याच्याबद्दल त्याला शुभेच्छा देते. मी रिक्षा चालक मंडळातला सदस्य संतोष साळुंके, सेक्टर 3 मध्ये रिक्षा चालवतो. मनोज दादांच्या वाढदिवसानंतर आमचे खूप सहकार्य असतं रिक्षा चालकांसाठी. गेल्या 15 वर्षापासून त्यांचा आम्हाला कधीही अर्ध्या रात्रीला जरी फोन केला तरी प्रत्येक कार्यासाठी ते हजर असतात. तरी कोणाचा दवाखाना असो, कोणाचा काही ऍक्सिडेंट असो किंवा कोणाच्या गाडीचा पेपरचा असो, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी ते अर्ध्या रात्रीला सुद्धा आमच्यासाठी धावतात. इथून पुढे असंच सहकार्य मिळो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट चौकात आता होऊ दे थेट भावाचा बर्थडे सेलिब्रेट. आज या ठिकाणी माझा वाढदिवस सोहळा माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वखर्चानं या ठिकाणी साजरा केला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी कसली प्रकारची उणीव किंवा तमा न बाळगता या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. त्या प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक लढायची तर ती कार्यकर्त्यांच्या जीवावर लढावी लागते आणि असे कार्यकर्ते या ठिकाणी मिळणं फार भाग्याचं आहे असं या ठिकाणी मी आवर्जून म्हणेन. का शिवसेनाला या 4 अक्षराला मानणारा हा विभाग आहे आणि या ठिकाणी निवडणूक लादली असल्या कारणाने कसल्या प्रकारचं राजकारण किंवा राजकारणाचे सिम्बॉल न वापरता या ठिकाणी त्यांच्या स्वखर्चानं आज हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन जे नागरिक या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने स्वतःहून आले, कारण कोणाला या ठिकाणी निमंत्रण किंवा वाढदिवस आहे या असं सांगण्याची मला या ठिकाणी गरज भासली नाही, यार कधी भासली सुद्धा नाही. आणि आज हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी दूध शर्करा योग सुद्धा या ठिकाणी म्हणेल की आपण काम करतो तर त्या कामाची आपण अपेक्षा नसली केली तरी कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चित स्वरूपात मिळायला पाहिजे अशी भावना असते आणि त्या भावनेतूनच या ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने आले. या सकाळपासून प्रेमदानमध्ये अन्नदान, माताबाल रुग्णालय ते फळ वाटप आणि काय ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात या ठिकाणी आधार देण्याचं काम निश्चित स्वरूपात माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. जे या प्रकारे आज प्रेम किंवा भावना माझ्या प्रति या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाहेर आली ती खऱ्या अर्थानं माझ्यासाठी कौतुकाची ताप आहे आणि एक मला एनर्जी देणारी निश्चित स्वरूपात येणाऱ्या 28 दिवसामध्ये ती एनर्जी स्वरूपात राहणार आहे. नेहमी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं काम या ठिकाणी काम करणाऱ्याला निश्चित स्वरूपात ती जनता संधी देईल, कारण पॅनल पद्धत ही अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ती समजवायची आहे. या पॅनलला कशा प्रकारची सीमा नसते, कारण मी सेक्टर 3ला राहतो आणि मी सेक्टर 16ला का उभा राहतो असा काही लोकांचा प्रश्न आहे, पण तो अनभिन्न असल्यामुळे लोक या ठिकाणी हा प्रश्न करतात. पॅनल हा संपूर्ण 4 नगरसेवकांचा असतो, त्याला कसल्या प्रकारची सीमा नसते. अबकडं हे फक्त किमान आरक्षणाच्या बाबी पूर्ण करण्यासाठी असतात. त्यामुळे उमेदवारांनी पदा स्वतः या ठिकाणी समजून घ्या की अबकडच म्हणजे सुरू झाला सेक्टर 3 मध्ये, ब झाला सेक्टर 4 मध्ये, ड झाला, क झाला 16ला, असं नसतं. या ठिकाणी फक्त आरक्षणाच्या संदर्भात असतं. 4ही नगरसेवक या ठिकाणी काम करताना कसल्या प्रकारची सीमा त्यांना नसल्यामुळे ते त्या भागाचे 4 पॅनलच्या भागाचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी या ठिकाणी मिळेल. मी एवढंच सांगेन आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं की प्रत्येक पॅनलमध्ये एक धनुष्यबाण आपल्या समोर असणारा उमेदवार कोण पाडण्यापेक्षा धनुष्यबाणाचं बटन आपण या ठिकाणी दाबू.